नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। सातारा जिल्हा परिषदेची रणधुमाळी अगदी काही दिवसातच सुरू होत असताना इच्छुक उमेदवारांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे। फलटण येथील अनंत मंगल कार्यालय या ठिकाणी उमेदवारांच्या मुलाखती संपन्न होत असतानाच या ठिकाणी वाटार निंबाळकर जिल्हा परिषद गटामधून जिल्हा परिषदेसाठी फरांदवाडी येथील इच्छुक असलेले माजी उपसरपंच दुर्योधन ननवरे आपल्यासोबत मिळत आहेत। काय सांगाल या ठिकाणी आज तुम्ही उमेदवारीची मागणी केली आहे? नमस्कार, मी यासाठी मागणी केलेली आहे की फरांदवाडी जो गेले 5 वर्ष मी विद्यमान सरपंच होतो, सदस्य कामं त्या केलेली आहेत। त्या कामामध्ये कामं केलेली आहेत, त्यामध्ये जलजीवन मिशन आहे 23 कोटीचं, त्यानंतर निंबाळकर वस्तीचे 40 वर्ष काम झालं नाही ते पूर्ण केलं। फरांदवाडीमध्ये त्यानंतर सभामंडपाचं काम केलेलं आहे। त्यानंतर जो फरांदवाडीमध्ये झालेला भ्रष्टाचार तो उघड करून दिलेला आहे। फर्निचरचा भ्रष्टाचार झाला तो उघड करून दिला। त्याचबरोबर ग्रामपंचायतमध्ये सिमेंट काँक्रीटची कामं जी गेले 40-20 वर्ष रखडली होती ती, आणि विशेष म्हणजे फरांदवाडीमध्ये असणारे घरकुल 20चे 20 घरकुल आपण मंजूर करून ते काम मार्गी लावले आहे। त्यामुळे फरांदवाडी गावातून मी किंवा वाटार गटातून मी आज आनंद मंगल कार्य या ठिकाणी मुलाखत झाली। त्या मुलाखतीमध्ये मी ते तुम्ही पक्ष नेतृत्वाकडे मागणी केलेली आहे। वाटार निंबाळकर जिल्हा परिषद गटामध्ये जी गावं येत आहेत त्या लोकांमध्ये तुम्ही संपर्क साधला का आणि लोकांमधून काय भावना येत आहेत? नाही, लोकांच्या गेले मी 15 ते 20 दिवस झाला संपर्क साधतोय की तुम्ही या गटातून उभे राहा, नवीन नेतृत्व आहे, नवीन कामाची ताकद आहे। हे आम्हाला गेल्या ज्या यूट्यूब म्हणून किंवा जे फरांदवाडी झालेला भ्रष्टाचार किंवा तुम्ही जे केसेस तुमच्यावर झाल्या त्या केसेस माध्यमातून 353 केसेस झाल्या, त्याला तुम्ही सामोरं गेला। त्यानंतर अजून तुम्ही ज्या भ्रष्टाचार काढला ह्या भ्रष्टाचाराला कुठंतरी वाचा फुटली, त्यामुळे तुम्ही चांगल्या पद्धतीचे काम करू शकताल किंवा आम्ही त्यासाठी तुमची राजगटाकडे मागणी करत आहे। तुम्हाला भविष्य काळामध्ये जर उमेदवारी दिली, जिल्हा परिषदेवर निवडून गेला तर काय कन्सेप्ट आहे जिल्हा परिषद वाटार निंबाळकर गटाच्या विकास गटामध्ये पहिलं काम करायचं असेल तर आरोग्य सेविका, आरोग्यावरती काम करा। कोविड काळामध्ये जे आरोग्याचा जो आरोग्यामध्ये जे मी बघितलं, आरोग्यामध्ये जे सिस्टर किंवा ज्या हॉस्पिटल आहेत, प्राथमिक हॉस्पिटल आहेत, त्या हॉस्पिटलची कमतरता मला भासली। त्याबरोबर लोकांच्या मध्ये जे आधुनिक शहर वाढते त्या शहरामध्ये गटार आहेत, अंडरग्राऊंड गटार आहेत, त्याचबरोबर सिमेंट काँक्रीट रस्ते पाहिजेत। त्यामुळे आपल्या वाटार निंबाळकर हे लगतच म्हणजे सिटी शेजारचं गाव आहे, हे मोठं गाव आहे। त्यामुळे आम्हाला ह्यामध्ये भरपूर प्रगती करायची असं मला सगळ्यांच्या। कोणत्या पक्षाकडून तुम्ही या ठिकाणी शिवसेना राजगटाकडून तुम्ही उमेदवारी मागताय? नेतृत्वाकडे मागणी केल्यानंतर काय तुम्हाला शब्द मिळालाय का? नाही, शब्द मिळाला की आम्ही विचार करू। शब्द मिळालेला आहे, एक 8 दिवसात शब्द ते सांगून तुम्हाला उमेदवारी जाहीर करू। जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आग्रही आहात का पंचायत समितीची मिळाली तरी लढवणार? नाही, मी जिल्हा परिषदेसाठीच आग्रह आहे। या व्यतिरिक्त काय अजून इतर काय विकासाच्या योजना तुमच्याकडे आहेत? माझ्याकडे फरांदवाडी वाटार गटामध्ये गेले जो प्रकल्प जो गेल्या 72च्या काळामध्ये जो प्रकल्प होता तो बंद पडला। त्यामध्ये जेवढ्या एरियामध्ये लाईट बिल आहेत, महत्वाचा विषय म्हणजे लाईट बिल पेंडिंग आहेत, त्या सीओची मीटिंग झाली त्यावेळेस मी हा शब्द तिथे त्या ठिकाणी मी विचारला की वाटार गटामध्ये जे कोरोना काळामधलं जे व्याज घेतलं त्या व्याज तुम्ही ते लाईट बिल भरून त्या लाईट बिलाचं व्याज आहे ते लाईट बिलामध्ये कन्वर्ट करा। हे मी पूर्ण वाटार गटामध्ये असणाऱ्या मीटिंगमध्ये सीओ मध्ये हा मोठा प्रश्न अख्ख्या पूर्ण कोणी सुद्धा घेतलेला नव्हता जिल्ह्यामध्ये, तेवढा मी हा वाटार गटासाठी घेतलेला आहे। आणि त्याचबरोबर घरकुलासाठी फरांदवाडी जेवढे 20चे 20 घरकुलं बसवली त्याची कामं चालू केली, तसंच प्रत्येक गावात घरकुलं होणं आवश्यक आहे, अजून घरकुलं अपुरी आहेत, त्यासाठी मी अग्रसेन केलेलं आहे। फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक निलेश कापसे आहेत। कापसे साहेब, तुम्ही काय सांगाल या ठिकाणी दुर्योधन ननवरे यांच्या उमेदवारीची मागणी करण्यासाठी आला? नमस्कार, दुर्योधन ननवरेंची मागणी आम्ही मगाशी केली गटाकडे। आदरणीय आमदार साहेब होते, अनिकेत राजे होते, त्यांच्याकडे आम्ही मागणी केलेली आहे। कारण की आमचे 5 वर्ष त्यांना आम्ही उपसरपंचपदी बसवलं होतं, 2.5 वर्ष त्यांनी कारभार चांगल्या पद्धतीने केला, वेळोवेळी लोकांच्या संपर्कात आहेत, कामाच्या संपर्कात आहे। त्यामुळे आम्ही मागणी फरांदवाडी गावच्या वतीने केलेली आहे। गटाने संधी दिली तर आम्ही ताकदीने काम करू त्यांच्यासाठी।
नक्कीच जिल्हा परिषदेच्या वाटा निंबाळकर या जिल्हा परिषद गटामधून फरांदवाडीचे उपसरपंच राहिलेले दुर्योधन ननवरे यांनी या ठिकाणी उमेदवारीची मागणी केलेली आहे. लोकांना घरकुल असतील किंवा इतर विकास कामे असतील यासाठी त्यांनी सातत्याने परिश्रम घेतला आहे आणि याचमुळे जिल्हा परिषदेच्या वाटा निंबाळकर गटामधून राजेगड शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी जे मार्केट कमिटीचे संचालक आहेत निलेश कारचे यांच्या समेत या ठिकाणी त्यांनी मागणी केलेली आहे. आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने. नमस्ते फलटण युट्यूब चॅनल साठी फलटण.